गुन्हा दाखल करण्याचे मला निर्देश दिले होते. त्यानुसार मी आत्ता इथं फिर्यादीचा जबाब दिलेला आहे आणि त्यानुसार तो FIR अंतिम होतोय. त्यामध्ये 3 व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होतोय. एक तेजवानी, शीतल तेजवानी, ज्यांनी कुलमुखत्यार पत्राच्या आधारे ती प्रॉपर्टी विकलेली आहे. दुसरे त्या फर्मचे डायरेक्टर दिग्विजय पाटील आणि तिसरे सब रजिस्ट्रार रवींद्र तार, या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होतो. तुम्ही जी तक्रार दिलेली आहे ती तक्रार नक्की कोणाच्या विरोधामध्ये होती आणि तक्रार त्या 3 लोकांविरुद्ध, 3 लोकांच्या विरुद्ध. पण कंपनीचा काय सहभाग आहे? कंपनी आमच्या कंपनीच्या जे डायरेक्टरने दस्त नोंदणी केलेली आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल. पूर्ण कंपनीत संबंध आहेत. तो आता पोलीस तपासाचा भाग आहे, पण माझ्यासाठी जो दस्तामध्ये जे नाव आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही पोलिसांकडे गुन्हा. अंदाजे किती कोटीचा ज्या पत्त्यावर नोंदवला गेला होता तो पत्ता महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये पार्थ पवारांचं नाव स्पष्ट नाही असू शकेल, पण तो माझ्याकडे जो मला ऑर्डर दिलेली आहे आयजर ऑफिसनी, त्या पद्धतीने मी गुन्हा. सर पुन्हा एकदा सांगा, किती कोटीचा स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं होतं? शासनाची नेमकी फसवणूक कोणत्या मुद्द्यांवर झाली? 2 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, की शासनाची जी सातबाऱ्यावर मुंबई सरकार वगैरे जे शेरे आहेत त्याची सविस्तर चौकशी करून दस्त नोंदवायला पाहिजे होता, किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन दस्त नोंदवायला पाहिजे होता. हा एक मोठा विषय. आणि स्टॅम्प ड्युटीच्या एक्झम्पशनचा एक विषय. तर त्यामध्ये 2 पार्ट आहेत, एक 5% स्टॅम्प ड्युटी आणि एक 2% स्टॅम्प ड्युटी, LBT वगैरे. तर LBTची तर नक्कीच माफी नाहीये. त्या संदर्भात आम्ही आजच्या ह्याच्यात आयजीआर साहेबांच्या ऑफिसच्या निर्देशावरून त्या गुन्ह्यामध्ये ते पण लिहिलेलं आहे की 6 कोटीचं तर नक्कीच नुकसान आहे. बाकी आता क्वासी ज्युडिशियल प्रोसेस आहे बाकीच्या स्टॅम्प ड्युटी. पण मुद्दा असा आहे सर, जर कंपनी MADF होल्डिंग एका भागधारकावर गुन्हा दाखल होतो, मग दुसऱ्याला का वाचवलं जातं? नाही, वाचवलं वगैरे जात नाही. आमच्या दस्त ज्यांनी केला, दस्तात जे पार्टी आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही केलं. पुढे पोलीस तपासात मी बी तो त्यांचा विषय आहे, परंतु आमच्या दृष्टीने डॉक्युमेंटला ज्यांनी नाव टाकून सही केली आहे तेवढ्यापुरतं आमचं. मग डॉक्युमेंटला जर पत्ता येत असेल दुसऱ्या भागधारकाचा, नाही असं त्यात काही भागधारकाचा पत्ता वगैरे नाहीये, परंतु तो नंतर चौकशीचा. सर अगदी शेवटचा प्रश्न, मुळात ज्या महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्याकडे पॉवर ऑफ अटर्नी होती, त्या एकट्याच महिलेकडे होती का अजून याच्यामध्ये त्यांचा काही संपर्क झाला? नाही, कुणाचा नाही. कसं. नमस्कार. तर पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये 3 जणांवर गुन्हा दाखल झाला.